नमस्कार मित्रांनो, आपल्या आर पास्ट एनसीईआरटी हिस्ट्रीच्या लेक्चर्समध्ये आपण आता परत आलेलो आहोत. प्राचीन इतिहास पूर्णपणे युट्यूबच्या माध्यमातून एनसीईआरटी इथे आपण कंप्लीट करत आहोत. ऑब्व्हियसली आतापर्यंत जे आपले लेक्चर झालेले आहेत, टोटल 7 लेक्चर झालेले आहेत. आपला 8वा लेक्चर, अजून 2 लेक्चर आपले बाकी आहे. म्हणजे 10 लेक्चर्स मध्ये आपण पूर्णपणे एक पुस्तक जे आहे आर पास्टचं प्राचीन इतिहासाचं पुस्तक ते आपण पूर्णपणे इथे संपवलेलं आहे. ओके, तर आता हा जो आहे तो 8वा आपला लेक्चर आहे. आणि आर पास्ट याच्यामधलं जे व्यापाऱ्यांसंबंधित, राजांसंबंधित आणि यात्रेकरू जे आपल्याकडे आले किंवा आपण त्यांना म्हणूया प्रवासी जे आपल्या भारतामध्ये आलेले आहेत, त्यांची माहिती आपण साधारणपणे थोडीफार याच्यामध्ये घेणार आहोत. याच्यामध्ये भक्ती रिलेटेड सुद्धा एक छोटासा टॉपिक आहे, तो पण आपण इथे कव्हर करणार आहोत की भक्तीचा विकास कसा होत गेला तेही आपण इथे पाहणार आहोत. ओके, सुरुवात करूया थोड्याशा दक्षिण भारताच्या व्यापारासंदर्भाने. ओके, दक्षिण भारताचा जो व्यापार होता त्याच्यामध्ये सोने, मसाले, मौल्यवान रत्ने या संदर्भाने व्यापार होत होता. ओके, रोमन साम्राज्य जे होतं ते रोमन साम्राज्याकडून भरपूर मोठ्या प्रमाणात सुवर्ण मुद्रा आपल्याला भेटलेल्या होत्या. चांगलं होतं. ओके, भाई पैसाही पैसा था उस टाइम पे, है ना. या सुवर्ण मुद्रा एवढ्या काळात असल्यामुळे रोमन साम्राज्याने जी सुवर्ण मुद्रा कोणालाकडे पाठवलेल्या आहेत, दक्षिण भारतातल्या साम्राज्यांकडे पाठवलेल्या आहेत, त्या महत्वाच्या होत्या. मग कशातून भेटायचं? बघा, एक खास गोष्ट आहे, काळी मिरी आपण त्याला म्हणतो. त्याच्या रोमन साम्राज्यात त्याला काळं सोनं म्हणायचे. आपण मसाल्याचा एक पदार्थ त्यांना पाठवायचो, आपल्याला डायरेक्टली त्याच्या बदल्यात सुवर्ण मुद्रा भेटायच्या. चांगली गोष्ट आहे, मस्त व्यापार चाललाय. या व्यापारामुळे रोमन सुवर्ण मुद्रा भारतात येऊ लागल्या, जे आपण आता इथे पाहिलं. याच वेळेला किनाऱ्यामध्ये काय अनेक नवीन नवीन साम्राज्य तयार व्हायला लागली. नवीन साम्राज्य तयार होण्यासाठी आपल्याला माहिती आहे नदी पाहिजे. नदीच्या भोवतीच सुपी प्रदेश असतो, तर तिथे एक महत्वाची नदी आहे, दॅट इज कावेरी. ओके, भूगोलाच्या भाषेतही जर आपण म्हटलं तर कावेरी ही दक्षिणेकडची एक बारमाही नदी आहे. बघा शब्द कोणता वापरलाय, बारमाही नदी, पेरिनियल रिव्हर. ओके, म्हणजे ही बारमाही नदी असल्या कारणामुळे ना इथे एखाद्या किनाऱ्यामध्ये, या किनारी जवळच्या प्रदेशांमध्ये साम्राज्य विकसित होणं स्वाभाविक आहे. ओके, संगमांच्या कवितांमध्ये, संगम जे एज आहे त्याच्यामध्ये मूवेंदर नावाच्या शब्दाचा उल्लेख आहे. कोणता? मूवेंडर. या मूवेंडर या शब्दाचा अर्थ काय? या मूवेंडर शब्दाचा डायरेक्टली अर्थ आहे 3 राजे. किती, काय अर्थ आहे? 3 राजे. जसं पहिलं होतं चोळ, दुसरं होतं चेर, तिसरं होतं पांड्य. ओके, हे तिन्हीच्या तिन्ही साम्राज्य आपल्या दक्षिणेकडे अस्तित्वात होते. बघा, हा चोळ लोकांचा झेंडा आहे, हा चेर लोकांचा झेंडा आहे आणि हा पांड्य लोकांचा झेंडा आहे. बघा, चेराचं होतं बो एंड आरो म्हणजे धनुष्यबाण, चोळाचं होतं जम्पिंग टायगर म्हणजे आपला वाघ इकडचा, आणि पांड्य लोकांचं होते 2 मासे. एक लक्षात घ्या, खास करून तुम्हाला माहितीये युपीएससी एमपीएससी मध्ये कधी कधी काय फसवण्याचा प्रयत्न करतात. मासा नाही, 2 मासे, ते पण लक्षात घ्या. ओके, त्यानंतर राजे जे होते ते काय करायचे, नियमित कर गोळा करत नव्हते, तर जनतेकडून भेटवस्तू स्वीकारत होते. म्हणजे कर नव्हते गोळा करत हे दक्षिणेकडचे राजे. काय करायचे, भाई कधी पाहिजे तर जनतेकडनं भेटवस्तू आल्या तर भेटवस्तू घ्यायचे. तसेच स्वारी केलेली असायची, लूट केलेली असायची, ती त्यातून लुटीचा पैसा त्यांना भेटायचा. आणि शेजारील जे काही प्रदेश होते त्याच्यातून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे नजराणे, वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू ते स्वीकारत होते. आणि व्यापारातून पैसा भेटत होता तर आहेच ना. तर बघा, कर प्रणालीच्या ऐवजी, एक टॅक्सेशन सिस्टीमच्या ऐवजी भेटवस्तू स्वीकारणं याकडे त्यांचा कल गेलेला आपणास दिसतोय. मग नजराणे कोणत्या पद्धतीचे होते, जे लोकांकडनं घ्यायचे ते, शेजारी प्रदेशांकडनं घ्यायचे ते, कशा कशा प्रकारचे नजराणे होते. बघा, मौल्यवान रत्न होती, सोने होतं, घोडे होते, हत्ती होते, रथ होते आणि मौल्यवान कापड सुद्धा होते. मौल्यवान कापड असतील, मुस्लिम वगैरे असे काही कापड असतात मौल्यवान प्रकारची, ती सुद्धा तिथे त्यांच्याकडे त्यांना भेटवस्तूच्या स्वरूपात भेटत होती. त्यापुढे कोणतं दिलेलं आहे, अजून एक साम्राज्य विकसित झालंय बघा, ते आहे सातवाहन. सातवाहन हे साम्राज्य, जर आपण भारताचं दक्षिण टोक जर बघितलं, बघा इथे काय आपलं श्रीलंका आहे. जे श्रीलंकेला त्यावेळेला आपला ताम्रपर्णी असा उल्लेख होत होता, ते पण एक एक्स्ट्रा पॉईंट म्हणून लिहून घ्या बघू. श्रीलंकेला काय म्हणायचो, आपल्या प्राचीन इतिहासामध्ये श्रीलंकेला ताम्रपर्णी म्हटलं जायचं. त्याची राजधानी होती अनुराधापुरा. ओके, इथे दक्षिण टोकाला आपण बघतो, इथे चेरा आहे, पांड्य आहे, चोला आहे. तर चोळ,
पांड्य आणि चेर. तर इथे साधारणपणे नंतरच्या काळामध्ये सातवाहन साम्राज्य तयार झालं. कोणतं साम्राज्य? सातवाहन साम्राज्य. या सातवाहन साम्राज्यामध्ये बघितलं तर हे पश्चिम भारतातील साम्राज्य होतं. दिसतंय बघा ना, थोडंसं पश्चिम भारताच्या साईडला आहे ऑफिस साम्राज्य. इकडचे जे वेस्टर्न साईडला जे शक राजे होते, कोणते राजे होते? शक. त्यांच्याशी यांचं भांडण होताना आपणास दिसतंय. गौतमीपुत्र सातकर्णी जो सातवाहन साम्राज्याचा राजा होता त्याने सुद्धा या शकांसोबत युद्ध केलेलं आपणास दिसतंय फ्युचरमध्ये. ओके, बघा त्याच गौतमीपुत्र सातकर्णीला इथे मेन्शन केलेलं आहे. राजा गौतमीपुत्र सातकर्णी ज्याचा उल्लेख गौतमी बालश्री म्हणजे त्यांची आई आहे, गौतमी बालश्री त्यांची आई आहे, हे त्यांच्या शिलालेखामध्ये आपल्याला दिसतोय. म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णीच्या आईने गौतमी बालश्रीने एक शिलालेख लिहिलाय. त्या शिलालेखामध्ये आपल्या मुलाचा उल्लेख केलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये हे जे सातवाहन आहे ते स्वतःला काय म्हणून घेतात? दक्षिण पथाचे स्वामी. दक्षिण पथ म्हणजे दक्षिणेकडे जाणारा पथ, दक्षिणेकडे जाणारा रोड. ओके, आणि ते स्वतःला काय म्हणून घेत आहेत? बघा, दक्षिण पथाचे स्वामी असं म्हणून घेत आहेत. बघा, हा जे नाणं दाखवलेलं आहे या नाण्यामध्ये हे जे चित्र आहे हे आहे आपलं गौतमीपुत्र सातकर्णी याचं. कोणाचं आहे? गौतमीपुत्र सातकर्णी याचं चित्र आहे. ओके, यांचे नाण्यांमध्ये पण एक खास गोष्ट होती. हे सातवाहन होते ना, त्यांचे नाणे जे होते त्यांची एक खास गोष्ट होती. ते नाणं बनवायचे लीडने, आपण शिस म्हणतो ना, त्या शिसाने ते नाणं बनवायचे आणि ही गोष्ट करणारे हे एकमेव होते. ओके, बाकी नंतरच्या कोणत्याही साम्राज्याने असं काही ना विचित्र चाळे करण्याचे प्रयत्न नाही केले. यांनी शिसांपासून नाणे बनवले आहेत. यांच्याकडे सोनं होतं पण सोन्यापासून नाणे बनवत नव्हते, तर शिस्यापासून नाणे बनवत होते. ही एक वेगळी गोष्ट आपण समजू शकतो. पुढचं आपल्याला पाहायचं व्यापारासंदर्भाने रेशीम मार्गाची कहाणी. ज्या रेशीम मार्गाला आपण खुष्कीचा मार्ग असं सुद्धा म्हणतो. ओके, जवळपास 7,000 वर्षापूर्वी चीनने रेशीम उत्पादनाचं कौशल्य शिकलं. तेव्हापासून चीन पासून इराण, पश्चिम आशिया व पुढे पुढे जात 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 युरोप पर्यंत व्यापार सुरू झाला. आणि हा जो मार्ग होता, ज्या मार्गाने हा व्यापार झाला होता त्यालाच आपण रेशीम मार्ग किंवा खुष्कीचा मार्ग असं म्हणून ओळखतो. लक्षात घ्यायचंय, जरी याला रेशीम मार्ग किंवा खुष्कीचा मार्ग म्हटलं गेलेला आहे तरी याच्यावरनं फक्त रेशीम या वस्तूचाच व्यापार व्हायचा असं नव्हे, तर इतर वस्तूंचा सुद्धा व्यापार होत होता. ओके, अनेक राज्यांनी या मार्गावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. जसं कुशाण नावाचं एक साम्राज्य होतं, आपल्याला माहिती आहे, गुप्त साम्राज्याच्या जस्ट अगोदरचे, गुप्त साम्राज्याच्या जस्ट अगोदरचे जे कुशाण साम्राज्य होतं ते पण आजपासून म्हणजे म्हणूया आज जवळपास 2000 वर्षापूर्वीचं जे साम्राज्य होतं त्यांनी सुद्धा मध्य आशिया व वायव्य भारतात स्वतः ते राज्य करत होते. कोणत्या प्रदेशामध्ये? ओके, आपण म्हणूया मध्य आशियाचा हा प्रदेश साधारणपणे, आणि आपण म्हणूया नॉर्थ वेस्ट ऑफ भारत म्हणजे वायव्य भारत, या प्रदेशामध्ये राज्य करत होते कुशाण नावाचं साम्राज्य. ओके, त्यांच्या हिशोबाने 2 महत्वाची केंद्र पण तयार झाली होती. ती 2 महत्वाची केंद्र कोणती? बघा, इथे साधारणपणे असणारं पेशावर आणि इथे साधारणपणे असणारं मथुरा, म्हणजे युपी मध्ये असणारा मथुरा आणि आजच्या पंजाबमध्ये पाकिस्तानमध्ये असणारं पेशावर. तर हे कुशाण साम्राज्याच्या दरम्यान आपल्या रेशीम मार्गावरचे महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून विकसित झाले होते. बघा, हा तोच रेशीम मार्ग आहे जो पूर्वी म्हणजे प्राचीन इतिहासामध्ये अस्तित्वात होता. ओके, आजच्या काही शहरांशी त्यांना बघा जोडलेलं आहे. जसं इथे बीजिंग दिसेल तुम्हाला, इथे शांघाई दिसेल तुम्हाला. इथून असं येत 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 पुढे पुढे गेलो तर लांझाऊ, युमेन, अँगशी, मग इथे एक वाळवंट होतं, त्या वाळवंटाचं नाव आहे टकला मकान वाळवंट. कोणत्या वाळवंटाचं नाव आहे? टकला मकान वाळवंट. ओके, त्याच्यानंतर पुढे जेव्हा आलं तेव्हा बघा इथे खास करून अनेक त्यांची शहरं होती. जसं इथे खोतान नावाचं शहर आहे ज्याचा उल्लेख आपण यांना बघितलं होतं. खोतान नावाचं शहर पाहिन हा जो चायनीज ट्रॅव्हलर होता तो पण या शहराला गेला होता. कशगर नावाचं एक शहर आहे, तक्षशिला नावाचं शहर आहे, काबूल नावाचं शहर आहे, दिल्ली आहे, पटना आहे, प्रयाग आहे, मथुरा सुद्धा आहे. तर ही महत्व असं बघा, समरकंद नावाचं सुद्धा एक शहर आहे, बुखारा नावाचं पण एक शहर आहे. ही शहरं बघा, एकदा व्यवस्थित फोकस करा. इकडे जी शहरं मी मार्क केलेली आहे, पेशावर पण लिहून देतो म्हणजे तुम्हाला प्रॉपरली पाहिजे तर स्क्रीनशॉटच काढता
येऊ शकेल. ओके. बुखारा, समरकंद, कशकर, खोतान, तक्षशिला, काबूल, पेशावर, दिल्ली, प्रयाग, पटना, मथुरा ही सगळी भारतीय उपखंडाच्या जवळची शहरं आहे. मी मुद्दाहून बाजूला उभं राहिलेलो आहोत जेणेकरून तुम्हाला हे स्क्रीनशॉट कदाचित काढता येऊ शकेल. ओके. तर बघा कुठलं आहे हे प्राचीन भारतातला खुष्कीचा मार्ग. आता हा जो आहे OBOR म्हणजे वन बेल्ट वन रोड हे आहे आपलं मॉडर्न सिल्क रोड. ठीक आहे. हा इतिहासाचा भाग आहे का? नाही. हा आहे करंट अफेअरचा भाग, चालू घडामोडीचा भाग. जसं आपण बघितलं पूर्वीच्या महत्वाच्या केंद्रामध्ये पेशावर होतं, मथुरा होतं, तक्षशिला सुद्धा होतं. तशा प्रकारे आजही असं डेव्हलपमेंट झालेली आहे. त्याचे दोन प्रकारे मार्ग जातात बघा. एक जातो असा, जातो जवळपास जर्मनी फ्रान्स पर्यंत. आणि दुसरा जातो सागरी मार्गाने फुजाओ, कांगजाओ, गांगजाओ, हायकू, मलेशिया, सिंगापूर, कोलालंपूर. त्यानंतर इकडचं आपल्या इथे कोलकाता, श्रीलंका, मालदीव, सेचेलिस, सोमालिया, डिजिबुती, सुएझ कॅनल आणि मग पुढे जाऊन व्हेनिस आणि त्याच्यानंतर डायरेक्टली जर्मनी. विचार करा हे जे दोन मार्ग आहे मी परत एकदा रिपीट करणार आहे. ओके. याच्यामधले ना सर्वात महत्वाचं इकडचं एक शहर आहे ते आहे ग्वादार. तो कुठले आहे? ग्वादार कुठे आहे? पाकिस्तानामधलं एक बंदर आहे जे चीनने विकसित केलेलं आहे. ग्वादार. ओके. स्पेलिंग अशी बनते त्याचं इंग्लिशमध्ये म्हणायची गेली तर, मराठी त्याला ग्वादार म्हणतो आपण, है ना. तर बघा एक मार्ग जातो तो लँडने जातो, दुसरा मार्ग जातो तो सीने जात आहे. ओके. साधारणपणे जो आपण म्हणूया 21st सेंचुरीचा 21व्या शतकाचा हा सिल्क रोड आहे ज्याला वन बेल्ट वन रोड OBOR असं म्हटलं जातं. तुम्हाला जाणीवपूर्वक इथे दिसलं असेल चीनचा नकाशा आहे, सॉरी चीनचा झेंडा दाखवलेला आहे. म्हणजे काय तरी चीनने याला भरपूर प्रमाणात स्पॉन्सर केलेला आहे. ओके. बघा एक जातो असा आणि दुसरा जातो असा. ओके. इथे बघा तजिकिस्तानच्या इथे जोडतो एक रोड, हे हा खाली येतो एक रोड, इथे पाकिस्तानच्या ग्वादार नावाच्या पोर्ट पर्यंत जात आहे. ओके. परत एकदा बघा मी लँड रूटचे नावं सांगतो. चीन, तजिकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, टर्की, पोलंड, जर्मनी आणि फ्रान्स पण आहे जवळच. आणि इथून चायना मधले ठिकाणे, चायना मधले आपण ग्वांगझाओ, इथे मलेशिया, सिंगापूर, कुआलालंपूर, परत एकदा आपलं मलेशियाचं ठिकाण, कोलकाता, श्रीलंका, मालदीव, सेचिलिस, सोमालिया, डिजिबुती. ओके. जिबुती म्हणतात त्याला ऍक्च्युली, सुएझ, व्हेनिस जे आपल्या इटलीमध्ये आहे त्यातून पुढे डायरेक्टली जर्मनी. आणि हे जे देशांची नावं इथे दिलेली बघा, प्रत्येक ठिकाणी जी देशांची नावं मी दिलेली आहे ती वन बेल्ट वन रोड मध्ये काही ना काही कोणत्या ना कोणत्या प्रकारे सहभागी आहेत, त्या देशांची नाव आहे. याचं एक स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा दोन्हीही फार महत्वाचं आहे, हेही फार महत्वाचं आहे, हेही फार महत्वाचं आहे. हे आहे हे प्राचीन इतिहासाचा खुष्कीचा मार्ग, प्राचीन इतिहासातला रेशीम मार्ग आहे. तर हा 21व्या शतकाचा रेशीम मार्ग आहे. दोन्हीही व्यापाराचीच कहाणी सांगत आहे. आता पुढची अजून कोणती गोष्ट आहे ती बघूया. पुढची गोष्ट आहे आपली बौद्ध धर्माचा विस्तार. हे आपल्या त्या चॅप्टर मध्ये आहे ना आरपास मध्ये. कसं झालंय बघा, कनिष्क राजा होता याने बौद्ध परिषद भरवली होती. तशा म्हटलं तर 4 बौद्ध परिषदा झाल्यात, 1, 2, 3 आणि 4. पहिली बौद्ध परिषद झाली 483 इसवी सन पूर्व मध्ये, दुसरी झाली 383 म्हणजे जवळपास 100 वर्षानंतर, तिसरी झालेली आहे 250 इसवी सन पूर्व मध्ये, चौथी झालेली आहे इसवी सन 72 मध्ये. पहिली झाली राजगृहाला महाकश्यप अधिकारी होते, दुसरे होते वैशाली सब्बगानी म्हणजे अधिकारी होते, प्रमुख होते. तिसरी झाली पाटलीपुत्राला मोगली पुत्र होते त्याचे अधिकारी, आणि कुंडलबिनला झाली चौथी वासुमित्र जे केली होती कोणी कनिष्कने. अगोदरच्या 3 कोणी केल्या होत्या अजाशत्रू, काल अशोक आणि अशोका. ओके. हे तर आपल्याला डिटेलच आहेत, आपले फॅक्ट्स आहे म्हणून मी थोडस फास्ट घेतलं. आता बघा हा जो कनिष्क आहे त्या कनिष्काने कुंदनबन काश्मीर इथे जी चौथी बौद्ध परिषद भरवली आहे त्याचा आपला चेअरमॅन किंवा अध्यक्ष वासुमित्र होता. झाली कधी 72 AD म्हणजे इसवी सन 72 मध्ये. त्याच्यामध्ये अश्वघोष नावाच्या व्यक्तीने संस्कृतमध्ये बुद्ध चरित्र लिहिलं, तेव्हा त्याचं बुद्ध चरित्र असं सुद्धा काही ठिकाणी लिहिलं जातं. आणि महायान नावाचा जो बुद्ध पंथ आहे, बौद्ध धर्माचा जो पंथ आहे तो एक इथे जास्त विकसित झाला. त्याचे 2 वैशिष्ट्य कोणते आहेत बघा. पूर्वी काय केलं जायचं, पूर्वी बुद्धांना काही चिन्हांनी ओळखलं जात होतं. जसं पिंपळाचं झाड जर म्हटलं तर लोकांना सरळ कळायचं पिंपळाचं झाड म्हणजे ज्ञानप्राप्ती. परंतु महायानमध्ये बुद्धांच्या मूर्त्या बनवायला सुरू झाल्या.
ओके, बघ आता इथे पिंपळाचं पान दाखवलंय, तर पिंपळाचं पान म्हटलं की लोकांना लगेच कळतं की बोधगया नावाचं ठिकाण आठवतं लोकांना. त्याच्या खाली त्याच्याकडे पिंपळाचं झाड आहे, त्याच्या खाली त्यांना काय झाली आपण म्हणू शकतो ज्ञान प्राप्ती झालेली आहे. काय झालेली आहे? ज्ञान प्राप्ती झालेली आहे. ओके, पण नंतर आहे ना हळूहळू या चिन्हांची जागा मूर्त्यांनी घेतली आणि मूर्त्यांची पूजा व्हायला लागली, ज्याला सुरुवातीला बुद्धांचा स्वतः विरोध होताच. आता बोधिसत्व नावाची एक संकल्पना आहे. बोधिसत्व म्हणजे नेमकं काय? तर बोधिसत्व म्हणजे एक ज्ञान प्राप्ती झालेले व्यक्ती. ओके, जनरली कन्सिडर असं केलं जातं की एक ज्ञान प्राप्ती झालेला जो व्यक्ती असतो शक्यतो एकटा राहतो, प्राणायाम करतो, तपस्या करतो, परंतु जे बोधिसत्व असतं त्यांनी हा मार्ग स्वीकारलेला नाही. बोधिसत्वांनी ते न करता आपले विचार लोकांना सांगण्यास सुरुवात केली. लोकांमध्ये जे ना आपण सुविचार म्हणतो, जे चांगले विचार म्हणतो, ते पसरवण्यास सुरुवात केली. ओके, म्हणजे ज्ञानप्राप्ती झालेला व्यक्ती ओके संन्यासमध्ये राहिलेला नाहीये, तपस्यामध्ये राहिलेला नाहीये, तर जनतेमध्ये राहिलेला आहे. तशा लोकांना आपण काय म्हणतो? बोधिसत्व. परत एकदा वाक्य बघूया, हे महत्वाचं आहे. म्हणून बोधिसत्व म्हणजे ज्ञानप्राप्ती झालेले व्यक्ती. ज्ञानप्राप्ती झालेल्या व्यक्ती शक्यतो एकटा राहतो, प्राणायाम करतो व वा म्हणजे किंवा तपस्या करतो, परंतु बोधिसत्वांनी ते न करता आपले विचार लोकांना सांगण्यास सुरुवात केली. या बोधिसत्व तत्वाचा विस्तार चीनमध्ये, मध्य आशियामध्ये व नंतर कोरिया आणि जपानमध्ये सुद्धा झाला. तिकडे सुद्धा तशा प्रकारच्या मूर्त्या बनायला लागल्या बोधीच्या. जसं हे जे बोधी आहे ते आपले कोणते अवलोकितेश्वर बोधी आहेत. अवलोकितेश्वर बोधी ओके बोधिसत्वच हे मैत्रेय बोधी म्हटलं जातं यांना, मैत्रेय बोधी. ओके, आणि आपल्या अजंठाची जी लेणी आहे त्याच्यामध्ये हा बोधिसत्वाचा फोटो आलेला आहे, जे आपलं काय आहे पद्मपाणी. ओके, विचार करा हे 3 आहेत, 1 2 आणि 3. आता 3च आहेत का बोधिसत्व 3च आहेत का? नाही, अजूनही आहेत. तर 3 जणांची नावं मी तुम्हाला सांगितली फॉर एक्झाम्पल. कोण आहे? अवलोकितेश्वर, मैत्रेय आणि आपल्या अजंठा पेंटिंग मध्ये ज्यांचा उल्लेख होतो ते पद्मपाणी. ओके, तर हे आपल्याला कळून झालं. 3 आपल्याला बोधिसत्वांची नावंही भेटून गेली. पुढे काय दिलंय बघा. नंतर बौद्ध धर्म जो आहे तो श्रीलंका, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया या देशातही पसरला. पर्टिक्युलरली जो म्यानमार नावाचा जो आपला म्यानमारलाच आपण बर्मा म्हणजेच ब्रह्मदेश म्हणतो. म्यानमार या देशाला बर्मा किंवा ब्रह्मदेश म्हणतो. तिथे थेरवाद हा बुद्धिझम प्रसिद्ध झाला. थेरवाद प्रकारचा बुद्धिझम जास्त प्रसिद्ध झालेला आहे. कुठं? म्यानमार म्हणजे बर्मा किंवा ब्रह्मदेशात. आता बघू काही यात्रेकरूंबद्दल माहिती घेऊया. जसं यात्रेकरू आपण बघितले, पा हिन नावाचा आहे, युआन सॉंग नावाचा आहे, आय सिंग नावाचा आहे, असे अनेक व्यापारी होते. मोस्टली हे सगळे काय चीनी आहे, चीनी व्यापारी किंवा यात्रेकरू आहे. त्यातलं जे युआन सॉंग आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया. बघा, हा आहे युआन सॉंग. ओके, जर इंग्लिश मध्ये जी स्पेलिंग पाहिजे असेल तर ती सुद्धा इथे लिहून देतो. बघा, जरा विचित्र स्पेलिंग आहे पण आहे युआन सॉंग. ओके, हा आपल्या भारतामध्ये हर्ष नावाचा जो राजा होता किंवा हर्षवर्धन असं पूर्णच नाव घेऊया त्या राजांचं आपण, त्यांच्या काळात हा भारतात आला होता. जनरली 630 एडीच्या आसपास. कधी? 630 एडी म्हणजे इसवी सन 630च्या आसपास आला होता. या युआन सॉंगने भारतामधील बुद्धाच्या मूर्त्या, भारतामधील सोनं, भारतामधील चांदी आणि भारतामधील चंदनाची लाकडं वगैरे सगळं सोबत घेऊन गेला तिकडे. म्हणजे सगळं म्हणजे अख्खाच्या अख्खा नाही, पण जे पाहिजे होतं ते मटेरियल घेऊन गेला. आणि ना सर्वात महत्वाचं, आपल्या इथे असणारं जे काही बुद्धिझमचं जे नॉलेज होतं, जे काही तत्वज्ञानाचं जे काही नॉलेज होतं ते सर्व त्याने तिथे लिहून घेतलं. संस्कृतमध्ये त्याच्या कॉप्या त्याने स्वतःकडे घेतल्या. आणि जेव्हा तो चायनामध्ये परत गेला, तर चायनामध्ये परत गेल्यानंतर त्याने ते संस्कृतमध्ये लिहिलेल्या कॉप्या त्याने आपल्या भाषांतरित केल्या. कोणत्या लँग्वेजमध्ये? ऑब्व्हियसली चायनीज लँग्वेजमध्ये. बघा, त्यांनी स्वतःचं उर्वरित पूर्ण आयुष्य बुद्धांची हस्तलिखित संस्कृत भाषेतून चीनी भाषेत भाषांतरित केली. नालंदा विद्यापीठाचे ते शिष्य सुद्धा होते. नालंदा विद्यापीठ तेच विद्यापीठ आहे आपल्याला माहित आहे. कुमार गुप्त नावाच्या गुप्त साम्राज्याच्या राजाने हे नालंदा विद्यापीठ बांधलेलं होतं. कोणी? कुमार गुप्त यांनी. ओके, त्या विद्यापीठाचे हे आपले युआन सॉंग हे शिष्य सुद्धा होते. म्हणजे 101% हे तर गोष्ट क्लिअर आहे की हर्षवर्धनच्या अगोदरच कोणीतरी कुमार गुप्त असणार. तो कुमार गुप्त नालंदा युनिव्हर्सिटी बांधणार,
म्हणून त्याच्यामध्ये शिष्य म्हणून सॉन्ग येणार हर्षवर्धनाच्या काळात. ओके, पुढचं काय बघा, पुढचं आहे भक्तीची सुरुवात. भक्तीची सुरुवात. शिव, विष्णू, दुर्गा या देवांना महत्व आलं, हळूहळू जास्त महत्व येत गेलं. आपण बघितलं होतं, जर आपण कन्सिडर केलं तर ना जे ऋग्वेदिक कालखंड होता, त्या ऋग्वेदिक कालखंडामध्ये हे देव पण नव्हते. ऋग्वेदिक कालखंडामध्ये कोणते देव होते, तर इंद्र होता, वरुण, अग्नी, असे काही देवता होते. सोम सुद्धा देवता होता, बरोबर, असे देवता होते पूर्वी. ओके, नंतर नंतर या देवतांचं थोडक्यात महत्व कमी झालं आणि इतर देवतांचं महत्व वाढत गेलं. जसं शिव आहे, विष्णू आहे, दुर्गा आहे, यांचं महत्व वाढत गेलं. तर भक्ती म्हणजे नेमकं काय, या दोन याच्यात दिलेलं आहे बघा. पहिला देवाचा, सेकंड पॉईंट वालं. भक्ती म्हणजे एका व्यक्तीने देवाची पूर्णपणे आराधना करणं, तो उच्च वर्णाचा असो किंवा एकदा खालील वर्णाचा असो, महिला असो किंवा पुरुष असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो, सर्वांना भक्ती समान आहे. चौथा पॉईंट पण वाचूया, तिसऱ्या पॉईंटकडे जाऊया नंतर. ओके, चौथा पॉईंट काय आहे, भक्ती म्हणजे सर्व गोष्टी टाळून स्वतःला ईश्वराला अर्पण करणे. स्वतःचं जे शरीर आहे स्वतःला पूर्णपणे ईश्वरासाठी अर्पण करून द्यायचं आहे. एक असाही विश्वास आहे की जर भक्ताने देवाची स्वच्छ मनाने आराधना केली तर देव त्याला प्रसन्न होऊन त्याची इच्छा पूर्ण करतो. ओके, या भक्तीची सुरुवात आपल्याला साधारणपणे भगवद्गीता या ग्रंथापासून भेटते. जे आपल्याला माहिती आहे, भगवद्गीता इज नथिंग बट द एक प्रकारे कन्व्हर्सेशन आहे, एक प्रकारे उपदेश दिलेला आहे. कोणी, श्रीकृष्णांनी अर्जुनाला. ओके, ते भगवद्गीताचा उल्लेख आपल्याला महाभारतामध्ये सुद्धा ऑब्व्हियसली मिळतोच. ओके, आता फक्त आपण थोडस शब्दाची फोड करूया. भक्ती हा शब्द भज या संस्कृत शब्दापासून बनलेला आहे. भज या शब्दाचा अर्थ असतो वाटणं, किंवा आपण इंग्लिशमध्ये पण म्हणूया शेअर करणं. नेमकं काय शेअर होतंय, तर लक्षात घ्या, जर मी एखाद्या देवाची आराधना करतोय तर तो काय करा, तो देव त्यातला स्वतःची जी आपण म्हणू शकतो एक गुड फॉर्च्यून आहे, एक स्वतःचा आशीर्वाद आहे, स्वतःचं एक नशीब आहे चांगलं चुंगलं, ते नशीब आपल्यामध्ये वाटणार. ओके, मग आपण देवाची आराधना केली, काय केली, देव आपल्याला ते नशीब देईल. ओके, स्वतःचं जे चांगलं नशीब आहे ते आपल्या नावावरती लिहून देईल. ओके, अशा प्रकारे ती कन्सेप्ट आहे. बघूया काय ती कन्सेप्ट. भक्ती हा शब्द याच भज या शब्दापासून बनलेला आहे, ज्यात भागवत, भागवत म्हणजे काय, देवता. भागवत शब्दाचा अर्थ देव. तो देव काय करतो, स्वतःचा काही भाग आपल्या भक्तांना देतो, ज्याला आपण शुभ लाभ म्हणू शकतो, ज्याला आपण आशीर्वाद बोलू शकतो. ओके, परत हे वाक्य बघूया. संस्कृत शब्द भज म्हणजे वाटणे किंवा शेअर करणे. भक्ती हा शब्द याच शब्दापासून बनलेला आहे, ज्यात भागवत या शब्दाचा अर्थ काय होतो, देव स्वतःचा काही भाग आपल्या भक्तांना देतो, ज्याला आपण शुभ लाभ म्हणू शकतो, आशीर्वाद बोलू शकतो. अशा प्रकारे उदाहरण जर घ्यायचं झालं तर हा बघा, हा जो व्यक्ती आहे ना, या व्यक्तीचं नाव आहे अप्पर. ओके, हा अप्पर शिवाचा भक्त होता आणि वेलावर होता. वेलावर म्हणजे आपण म्हणूया जमीनदार होता, किंवा आपण म्हणूया एक शेतकरी होता. ओके, संस्कृत भाषेप्रमाणे, आपलं तमिळ भाषेप्रमाणे. ओके, तर हा शिवाचा भक्त होता आणि त्याला शिव प्रसन्न झाले असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे जर आपण म्हणायला गेलं तर हा अप्पर, कारण आपल्याला माहिती आहे साऊथ इंडियामध्ये दोन प्रकारचे आहे, एक आहे नयनार आणि एक आहे अलवार. ओके, तर नयनार म्हणजे काय, शैव, शिवाची पूजा करणारे, आणि अलवर म्हणजे काय, वैष्णव, विष्णूची पूजा करणारे. तर हा कोण आहे, ऑब्व्हियसली साऊथ इंडिया मधला आहे ना. साऊथ इंडियामध्ये असलं तर आपण त्याला शैव म्हणू शकतो का, म्हटलं तर चालेल, असं काही हरकत नाही. पण आपलं म्हणायचं त्याला नयनार. हा आहे नयनार, कारण साऊथ इंडियामध्ये शिवाची पूजा करणाऱ्यांना नयनार म्हणतात. विष्णूची म्हणजे वैष्णव असणाऱ्यांना साऊथ इंडियामध्ये अलवार किंवा अलवर असं म्हणतात. अनेक भक्त परंपरा, अनेक संत परंपरा नंतर विकसित झालेली आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये सुद्धा अनेक संत परंपरा विकसित झाली. त्यापैकी आपले काही काही संतांची नावं मी इथे दिलेली आहे. तर लालदेड आहे, जे आपले आज म्हणू शकतो आपलं काश्मीर नावाचा जो भाग आहे तिकडच्या संत आहेत या. ओके, रामानंद आहेत, रामानंद म्हणू शकतो आजचा युपी मधले संत आहेत रामानंद. नरसिंह मेहता आपण म्हणू शकतो आजचा गुजरात, तिकडचे संत आहे नरसिंह मेहता. रविदास पण युपीचेच होते, आपल्याला माहित आहे. सूरदास जे आहेत ते आजच्या हरियाणा मध्ये कन्सिडर करू शकतो त्यांना आपण. आणि दादू जाळे आजच्या आपण म्हणू शकतो राजस्थानमध्ये. दादू जाळे यांचा जन्म गुजरातमध्येच झाला, परंतु त्यांचं जे कार्यक्षेत्र होतं
ते मोस्टली राजस्थान होतं. विचार करा, ऑब्व्हियसली आपल्याला पॉसिबल नाहीये सगळ्या संतांना इथे कव्हर करणं, पण जे मला असं वाटलं की यांची नावं तुम्हाला कदाचित माहीत नसावी किंवा माहीत असले पाहिजेत, ती इथे मी लिहिलेली आहे. जे लालदेड आहे ते काश्मीरचे, रामानंद आहे ते युपीचे, नरसिंह मेहता आहे ते गुजरातचे, रविदास आहे युपीचे, सुरदास आहे आपल्या हरियाणाचे आणि दादोदळ आहे राजस्थानचे. याच्यात महाराष्ट्राचे मेन्शन केलं का मी नाही केलं, कारण आपल्याला माहिती आहे. ओके, तुम्ही व्हिडिओ बघताय, ऑब्व्हियसली आर पास्ट एनसीआरटी जी आपण मराठीतून देण्याचा प्रयत्न करतोय ती व्हिडिओ तुम्ही क्लिक केलेले आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला महाराष्ट्रातले 1-2 संत तरी हमखासपणे माहीत असले पाहिजेत. ओके, आता तुम्हाला माहीत असणारच. ओके, तर त्या हिशोबाने आपण हा पूर्णपणे संतांची एक लिनियस तयार केली, एक लाईन तयार केलेली आहे. ओके, काय बघितलं आपण या याच्यामध्ये, आजच्या याच्यामध्ये काय बघितलेलं आहे? पहिली गोष्ट, दक्षिण भारताचा व्यापार कशा प्रकारे झाला ते बघितलं. काळी मिरीला किती महत्व होतं, ज्याला काळे सोने म्हटलं जायचं. भाई पैसा ही पैसा होगा, आहे ना, त्याच्यामुळे व्यापार सुवर्ण, रोमन सुवर्ण भारतात येऊ लागली. नवीन साम्राज्य म्हणायला गेलं तर एक मूवेंदर असा शब्द वापरला गेला, ज्याचा अर्थ 3 राजे होतो, म्हणजे 3 साम्राज्य होतं, ज्याच्यामध्ये बघायला गेलं आपलं तर चोळ, चेरा आणि पांड्य असे 3 साम्राज्य येऊन जातात, जे आजपासून म्हणायला गेलं तर 2300 वर्षापूर्वी अस्तित्वात होते. ते राजे कर गोळा करत नव्हते, तर भेटवस्तू घेत होते, नजराणे घेत होते लोकांकडनं किंवा शेजारील प्रदेशांकडनं, जनतेकडून किंवा शेजारील प्रदेशातून. नजराणे साधारणपणे मौल्यवान रत्न असतील, सोनं असेल, घोडं असेल, हत्ती असेल, रथ असेल किंवा मौल्यवान कापडही असेल. नंतर सातवाहन राजे आले. सातवाहन राजांमधला गौतमीचं सातकर्णी या राजाचे कॉईन आपण बघितलं. जे कॉईन आपण बघितलं होतं की मोस्टली कशापासून बनायचे, शिसापासून कॉईन बनवायचे. ओके, हे जो गौतमी सातकर्णी होता त्याचा उल्लेख, त्या राजाचा उल्लेख गौतमी बालश्री यांनी लिहिलेल्या शिलालेखामध्ये आढळतो. तर गौतमी याच्या शिलालेखामध्ये आपल्याला आढळतो. तर गौतमी बालश्री कोण आहेत? गौतमी बालश्री गौतमीपुत्र सातकर्णीची आई आहे. त्यांच्या ऑब्व्हियसली आपल्या मुलाबद्दल त्यांनी शिलालेख लिहिलेला आहे. सातवाहन स्वतःला काय म्हणायचे, दक्षिण पथाचे स्वामी म्हणायचे. नंतर रेशीम मार्गाची कहाणी बघितली, त्याच्यामध्येही आपण बघितलं की ना 7000 वर्षापूर्वी जेव्हा रेशीमाचं उत्पादन सुरू झालं, हळूहळू चीनने काय केलेलं आहे, इराण, पश्चिम आशिया, युरोप यांच्या देशांसोबत व्यापार सुरू केला आणि त्याच मार्गावरनं इतर व्यापार सुद्धा व्हायला लागला. हा आहे प्राचीन भारतातला आपलं काय म्हणूया, प्राचीन भारतातला सिल्क रोड. त्याच्या आपल्या महाराष्ट्र इंडियाच्या संदर्भाने जे महत्वाची शहर आहे ती इथे मेन्शन केलेली आहे. कशगर, खोतान, तक्षशिला, काबूल, समरकंद, बुखारा, दिल्ली, प्रयाग, पटना, मथुरा अँड पेशावर हे मेन्शन केलेले आहेत आपल्या प्राचीन इतिहासा संदर्भाने. आजच्या मॉडर्न सिल्क रोड बद्दल पण मेन्शन केले, ज्याच्यामध्ये पाकिस्तानचं ग्वादार आपण मेन्शन केलेलं आहे आणि बाकीचे सुद्धा काही महत्वाची शहरं तिथे आहेत जे आपण मगाशी पाहिली होती. त्यानंतर बौद्ध धर्माचा विस्तार बघितला. कनिष्ठ राजाने 4थी धर्म परिषद घेतली. 3 धर्म परिषदेची माहिती पण आहे, आपण ती इथे वाचू सुद्धा शकतो. आणि ज्ञानप्राप्तीसाठी सुरुवातीला पिंपळाचं झाड असं कन्सिडर केलं गेलं होतं, पण महायानमध्ये काय झालं, बुद्धांची मूर्ती यांना सुरुवात झालेली आहे. ओके, आणि बोधिसत्व नावाची संकल्पना आली, ज्याच्यामध्ये अवलोकितेश्वर हे गौतम बुद्धांचं एक आपण म्हणजे ज्ञानप्राप्ती झालेला व्यक्ती अवलोकितेश्वर, ज्याला आपण बोधिसत्व म्हणतो, तो आहे. मैत्रेय आहे, पद्मपाणी आहे, जे अजंठा पेंटिंगच्या याच्यात आपल्याला दिसलं आहे. त्यानंतर त्यांचा प्रसार प्रत्येक ठिकाणी गेला, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया आणि म्यानमारमध्ये आपण म्हणायला गेलं तर थेरवाद नावाचा बुद्धिझम सुद्धा तयार झालेला आहे. यात्रेकरू म्हटलं तर फाहिन, युआनसॉंग, आईसिंग असे काही यात्रेकरू आहेत. युआनसॉंग यांनी बुद्धाच्या मूर्त्या, सोनं, चांदी सगळं पाठीमागे लादून बिजून सगळं स्वतः घेऊन गेलेलं आहे. कुठं? चीनमध्ये. तिथे गेल्यानंतर त्याने सगळं भाषांतर, अख्खा आयुष्य त्याचं भाषांतरण केलं. सगळं त्याला चीनी भाषेमध्ये तयार करावं लागलं होतं. त्यानंतर भक्तीची सुरुवात जर बघितली तर शिव, विष्णू, दुर्गा या देवांना महत्व जास्त वाढलं. भक्तीची संकल्पना आपण डिस्कस केली की यू हॅव टू, म्हणजे आपण म्हणूया स्वतःला पूर्णपणे ओके एक सोपून द्यायचं आहे. भाई देवाला सोपून दिलेला आहे मी. ओके, डिवोट करायचं आहे तुम्हाला देवाला. यू हॅव टू डिवोट युअर सेल्फ फुल्ली टू द गॉड. पुन्हा जर तुम्ही देवाला काय केलं, पूर्णपणे सोपून दिलं स्वतःला, तर देव तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्याच्यातला देवाचा एक अंश, देवाचा एक भाग, ज्याच्यावरच भक्ती शब्द तयार झाला, भाग याच्यावरच भक्ती शब्द तयार झाला, ते देव स्वतःचा एक भाग तुम्हाला देईल, जो त्याला तुम्ही आशीर्वाद म्हणू शकतात किंवा एक चांगलं नशीब असं सुद्धा समजू शकतात. हे अप्पर नावाचा जो नयनार संत होता त्याची पण आपण स्टोरी बघितली. नयनार म्हणजे शिवाची भक्त करणारे आणि अलवर म्हणजेच विष्णूची भक्ती करणारे. आणि काय आपण संत परंपरेची नावं शेवटी बघितली, जिथे आपण काय केलं, हा टॉपिक थांबवलेला आहे. जसं लालवेद काश्मीरचे आहेत, रामानंद युपीचे आहेत,
रविदास सुद्धा युपीची कन्सिडर केले जाऊ शकतं. नरसा मेहता गुजरातमध्ये, सूरदास हरियाणामध्ये आणि दादू दयाल राजस्थानमध्ये. अशाच प्रकारे आपण काय करूया, पुढचे जे टॉपिक्स बघणार आहोत त्याच्यामध्ये काही काही साम्राज्य आहेत त्यांची डिटेलिंग आपल्याला बघायची आहे. जसं समुद्रगुप्त आहे, हर्षवर्धन आहे, यांचं आपण काही पर्सनल इन्फॉर्मेशन, यांची साम्राज्य संदर्भात इन्फॉर्मेशन आपल्याला R5च्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील 100% ते डाऊट्स तुम्ही काय करा, आपल्या कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. इथे तुम्हाला नंबर दिसतील, आपले कॉलिंग नंबर्स असतील, मोबाईल नंबर, त्याच्यावर फोन करून तुम्ही आपल्या रिलेटेड ज्ञानज्योती रिलेटेड काही तुमचे क्वेश्चन्स असतील विचारू शकता. ओके. आणि 100% ऑब्व्हियसली जर मला व्हिडिओ ऑब्व्हियसली आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा